पुणे विद्यापीठातील वादग्रस्त रामायण नाटक प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते। विद्यापीठातील सत्यशोधक समितीला अजित पवार गटाचा विरोध आहे। नागराज मंजुळे, अतुल पेठे, श्रीरंग गोडबोलेंना यामध्ये घेण्याची मागणी करण्यात येते। सत्यशोधक समितीला अजित पवार गटाचा विरोध आहे। अजित पवार गटाच्या सांस्कृतिक विभागाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली। समितीमध्ये जी नावे सध्या समाविष्ट करण्यात आली आहेत समविचारधारेची असल्याचा अजित पवार गटाचा आरोप आहे। समविचारी सदस्य एकत्र आल्याने निकालावर परिणाम होण्याची अजित पवार गटाने भीती व्यक्त केली आहे। या समितीत दिग्दर्शक नागराज मंजुळे, अतुल पेठे किंवा श्रीरंग गोडबोले यांच्यापैकी दोघांना घेण्याची अजित पवार गटाची मागणी आहे। चित्रपट साहित्य, कला व संस्कृती विभाग अजित पवार गटाचे प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी विद्यापीठाकडे पत्राद्वारे ही मागणी केली। सत्यशोधक समितीला अजित पवार गटाच्या वतीनं विरोध करण्यात आलाय। पुणे विद्यापीठातील वादग्रस्त नाटका प्रकरणी आता मोठी अपडेट आलेली आहे। खरं तर अजित पवार गटाचे प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी विद्यापीठाकडे पत्राद्वारे ही मागणी केली। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, खरं तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। विद्यापीठातील सत्यशोधक समितीला अजित पवार गटाचा विरोध होत आहे। यामध्ये समविचारी सदस्य आहेत सर्व अशा प्रकारचा आरोप करण्यात येतो। याबाबत सविस्तर काय सांगशील? खरं आहे, कारण पुणे विद्यापीठातील जे वादग्रस्त रामायण नाटक प्रकरण आहे यामध्ये आता पुणे विद्यापीठाकडून जी स्थापना केलेले जे सत्यशोधक आहेत या समितीला आता अजित पवार गटाकडून विरोध केला जात आहे। कारण समितीमध्ये जी नावे सध्या समाविष्ट करण्यात आलेली आहेत ती समविचारधारेची असल्याचा अजित पवार गटाने आरोप केलेला आहे। खरं पाहायला गेलं तर समविचारी सदस्य एकत्रित आल्याने निकालावरती परिणाम होण्याची अजित पवार गटाकडनं भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळेच या समितीत दिग्दर्शक नागराज मंजुळे असतील किंवा अतुल पेठे किंवा मग श्रीरंग गोडबोले यांच्यापैकी दोघांना घेण्याची अजित पवार गटाची मागणी आहे। आणि यासाठी चित्रपट साहित्य, कला व सांस्कृतिक विभागात अजित पवार गटाचे प्रमुख जे आहे बाबासाहेब पाटील यांची या विद्यापीठाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आलेली आहे। नक्कीच मीनाक्षी, खरं तर पत्राद्वारे मागणी करण्यात आली। मात्र याबाबत नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।